ओके ठीक आहे. आपण महिने लिहिता किती दिवस उरतात आणि किती आठवडे होतात महिन्यामध्ये. ओके. तर आपण दिवसाचं ते घेतलं. वर्षामध्ये किती दिवस असतात, 4 वर्षानंतर लीप वर्ष येतो. ओके. त्याच्यानंतर लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. हे पण आपण घेतलं होतं बरोबर. चला ठीक आहे. तर आपण महिने बघूया. जानेवारी महिना तर किती दिवस आणि किती आठवडे उरतात. जानेवारी महिन्यात सांगा. जानेवारी मध्ये किती दिवस असतात रे, सांगा रे. चला, जानेवारी महिन्यामध्ये माझ्या बरोबर तुम्ही मला सांगा. ओके. 31 असतात. व्हेरी गुड. मग 31 दिवसामध्ये इकडे लिहितो, वीक लिहितो. वीक किती होतात सांगायचं आहे. वीक आपले 4 होतात बरोबर. बरोबर का नाही. 31 31 हा. चला, किती दिवस उरतात, 3 दिवस. ठीक आहे. चला, 3 दिवस उरतात. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारी, फेब लिहितो इथं. फेब फेब मध्ये किती दिवसाचा असतो फेब. 29-28. ओके. लीप वर्ष असेल, सिंपल वर्ष असेल तर किती आणि सांगा रे. साधा वर्ष असेल तर कितीचा असतो आणि लीप वर्ष असेल तर कितीचा असतो महिना. चला, याला आपण याच्यामध्ये पण वीक किती असतात, 4 वीक असतात बरोबर. 4 7 28. आणि लीप वर्ष असेल आणि साधा वर्ष असेल तर किती दिवस उरतात ते तुम्हाला माहिती पाहिजे बरोबर. फेब्रुवारी महिन्यात लीप वर्ष असेल तर किती दिवसाचा महिना असतो, 28 दिवसाचा असतो. तो बाकी 0 उरते, म्हणजे काय, एकही दिवस उरत नाही. ओके. जर आपला साधा वर्ष असेल तर 1 दिवस उरतो. ओके. जानेवारी झाला, फेब्रुवारी झाला, मार्च सांगा. मार्च कितीचा असतो. 31 दिवसांचा. 30. 31 दिवसांचा असतो बरोबर. आणि दिवस किती उरतात, 3 दिवस असतात. आणि आठवडे कंप्लीट किती होतात, 4. ओके. चला, त्याच्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च झाला, एप्रिल होईल बरोबर. एप्रिल किती दिवसाचा असतो रे. 30. 30 दिवसाचा. व्हेरी गुड. 30 दिवसाचा. दिवस किती उरतात, 2 दिवस उरतात बरोबर. 4 आठवडे. ओके. आपण 7ने भागल्यानंतर बाकी जे उरते ते 2 बाकी उरते. 30ला जर आपण 7ने भागलं तर 2 बाकी उरते. ते 2 इथे लिहिते. ओके. चल, एप्रिल झाला. मे घेऊया. ओके. एप्रिल मे. मे हा किती दिवसाचा असतो रे, मे 31चा असतो. ओके. 3 दिवस उरतात आणि 4 आठवडे कम्प्लीट होतात. ओके. जून कितीचा असतो सांगा. जून. 30. जून 30 दिवसाचा असतो. व्हेरी गुड. आणि 2 बाकी उरतात बरोबर, म्हणजे 2 दिवस आणि 4 आठवडे बरोबर. 4 आठवडे. ओके. जून झालं. जुलै लिहूया. जुलै कितीचा असतो, 31चा असतो का. हो. ओके. 31चा असतो. व्हेरी गुड. चला, 3 बाकी 4 दिवस, 4 आठवडे कम्प्लीट होतात. ओके. चला, जून झालं, जुलै झाला, ऑगस्ट. ऑगस्ट पण फार महत्वाचा आहे. ऑगस्ट. ऑगस्ट किती 30. दिवसाचा असतो रे. ओके. 31. ऑगस्ट किती दिवसाचा, 31 दिवसाचा असतो. ओके. 3 आणि 4 आठवडे. त्याच्यानंतर ऑगस्ट झाल्यानंतर कुठला सांगा की रे. ऑगस्ट झाल्यानंतर सप्टेंबर. व्हेरी गुड. सप्टेंबर. सप्टेंबर हा किती दिवसाचा असतो, सुट्टी का. 30. 30 दिवसाचा. ओके. आणि 4 आठवडे कंप्लीट होतात, 2 दिवस बाकी उरतात बरोबर. चला, त्याच्यानंतर ऑगस्ट झाला, सप्टेंबर झाला, ऑक्टोबर बरोबर. OCT. ऑक्टोबर. ऑक्टोबर किती दिवसाचा असतो, 31 डेज. आणि 31. 3 दिवस उरतात, 4 आठवडे कंप्लीट होतात बरोबर. चला, हे पण झालं. ऑक्टोबर झाल्यानंतर नोव्हेंबर. NOV. नोव्हेंबर. नोव्हेंबर किती, 4 30 days. 30 डेज अँड 2 बाकी उरते, म्हणजे 2 दिवस रिकामे. ओके. नोव्हेंबर आणि डिसेंबर हा कितीचा असतो, 31चा असतो बरोबर. आणि 31 मध्ये 2 दिवस एक्स्ट्रा आणि 4 वीक होतात बरोबर. 4 वीक कंप्लीट होतात, 2 दिवस उरतात. ओके. 2 दिवस उरतात. तर हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. तर मी इथं साईडला राहू देतो. आता एक महत्वाचं सांगतोय तुम्हाला. काही गोष्टी पॉइंट लक्षात ठेवा. पुढील तक्त्यातील तारखी एकच वार येतो बरोबर. एक तुम्हाला तक्ता देतो, त्या तक्त्यातील काय एकच वार येतात बरोबर.
ते पण आपल्याला महत्वाचं आहे. एकच वार म्हणजे ह्या तारखेला एकच वार येतो बघा. चला चेक करूया आपण. हे तुम्ही लिहून घ्या वाटल्यास, मी याला साईडला घेतो. चला याला झूम करतो तरी पण इकडे साईडला घेऊ. हे आपल्याला काम येईल, ठीक आहे. नंतर काम येईल, ठीक आहे. चला ठीक आहे. इकडे लक्ष द्या सगळं. आणि बघा आता तुम्हाला इथं तक्ता येतो. पुढील तक्त्यातील तारखांना एकच वार येईल. ओके. बघा हे बघा सोमवार इथे लिहितो तक्ता. एकच वार येतो हा. सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे थोडेसे वार लक्षात ठेवा. संडे, मंडे, बरोबर. चला आता बघा ह्या ह्या जो आहे तक्त्यात मी देतो. आता तक्ता मांडतो. या तक्त्यातील बघा एकच एकच वार आहे. या तारखेला एकच वार येतो बाळांना. चला तुमच्या लक्षात पण राहील. 1 तारीख, इथली 2 तारीख आणि हा 3 तारीख. ओके. 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख. त्याच्यानंतर 15 तारीख, 16 तारीख आणि 17 तारीख. ओके. 22 तारीख, 23 तारीख, 24 तारीख, 29 तारीख आणि 30 तारीख आणि डॅश येते. ओके ठीक आहे. बघा आता ह्या तारखेला काय येणार आहे तुमचा सेम वार येणार आहे. मी 1 तारखेला जर सोमवार असेल तर 7 दिवसानंतर काय येणार आहे तुमचा सोमवारच येणार आहे. बघा तुम्हाला दाखवतो कसं. बघा इकडे बघा. या तारखेला काय येणार आहे तुमचे पुढील तक्त्यातील तारखेचा एकच वार असतो बरं का. आता हे तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. बघा तुम्हाला एक कळेल की सिंपल आहे. ओके. मग आता मी काय केलं 1 तारीख मी काय पकडलं 1 तारखेला सोमवार आहे बरोबर. 1 तारखेला सोमवार आहे. मग 7 दिवसानंतर बघा 7 दिवसानंतर काय होणार आहे परत कोणता सोमवार येणार आहे. याच्यात ऍड करा 8 तारीख. 8 तारीखला पण काय येणार आहे सोमवार. आला का रे. 7 दिवस ऍड करा त्याच्यामध्ये सोमवार आला. आला का 8 तारखेला. आला का बोला. आला का. चला सोमवार नंतर मंगळवार येतो. मंगळवार नंतर बुधवार येतो बरोबर. ते तर माहिती आहे. आता इथे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आवाज नको रे. आवाज नकोय. आवाज नकोय. वेदांश आवाज बंद कर बाळा. माईक बंद कर. मला डिस्टर्ब होतं बरोबर. ओके. चला कळालं का. मग मला सांगा मी माझा तर समजा 10 तारखेला जर माझा बुधवार आहे बरोबर. इथं बुधवार आहे 10 तारखेला. ओके. मग मी काय करणार 7 दिवसानंतर माझा कुठला वार येणार आहे सीधा 7 ऍड करा तोच वार येईल. म्हणजे आले 17. 17ला पण बुधवार. ओके कळालं का तुम्हाला. मग आता तुम्हाला समजा असंही विचारलं समजा. आता समजा इकडे बघा 24 तारखेला काय आहे बुधवार आहे. मग 24 तारखेला बुधवार आहे. ओके. आणि तुम्हाला असं विचारलं की बाबा 10 तारखेला कुठला वार असेल. तर 10 तारखेला कुठला वार असेल तर आपल्याला काय करायचं त्याच्यातून 7 मायनस करूया. पहिल्यांदा 7 मायनस केल्यानंतर किती होतं 14. 14 7 गेले 7 उरले. इथे एक राहिला म्हणजे त्या इथे एक राहिला ना 17. मग 17 तारखेला बुधवार आहे. या 17तून परत 7 काढूया. मग किती झाले 0 आणि इथे एक राहील म्हणजे 10. 10 तारखेला पण काय असणार आहे तुमचा बुधवार. 17 तारखेला बुधवार. 10 तारखेला बुधवार. हे समजतं का. आपण मागे झालो 7-7 दिवस. मागचे जर आपल्याला वार विचारलं तर मागे जायचं 7-7 दिवस. जर पुढचं जर वार विचारलं तर आपल्याला पुढं जायचं. तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके. आता तुम्हाला असं विचारलं समजा. ओके. इकडे बघा. आता 11 तारखेला कोणता वार होता. मग आता 11 तारखेला कोणता वार होता तर तुम्हाला असं क्वेश्चन मध्ये म्हणलं. मग क्वेश्चन मध्ये म्हणलं 24ला बुधवार होता बरोबर. 24 तारखेला बुधवार होता. ठीक आहे. बुधवार होता. आणि 11 तारखेला कोणता वार येईल असं विचार बरोबर. 11 तारखेला कोणता वार येईल. मग आपण काय करणार मग हे 24. आता हे 24 मध्ये मी काय करणार मागे जावं लागेल. कारण का 11 तारीख हा काय मागे आहे. पुढे आहे का तो विचार नाहीये. मग मी काय करणार 7 वजा करेल. 7 वजा केल्यानंतर इथे उरतील किती माझे 17. मग बुधवार या तारखेला परत बुधवार येईल. मग परत मी 7 वजा करेल तर इथे काय येईल 10. 10 तारखेला पण बुधवार आहे. मग आता 11 कुठं आहे एक याच्यापेक्षा एक ने जास्त आहे. मग 11 नंतर कोण येणार 11 नंतर बुधवार नंतर कोण येणार गुरुवार. 11 तारखेला कोण असणार मग गुरुवार. ओके. समस्या आपण काय करतोय मी एवढं काय बडबडतोय
कळतंय का? तर हे तुमच्यासाठी ह्या तक्त्यातील काय येणार आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवा. आता एकच वार येणार आहे ह्या तक्त्यातील, काय एकच वार येणार, सोमवार मंगळवार बुधवार. तर हे तुमच्या तक्त्यातील काय एकच वार येणार आहे. हे लिहून घ्या वाटल्यास, हे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय, तर हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे. ओके, चल चला, हे सगळं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. लीप वर्ष असेल 366 दिवस, म्हणजेच 52 आठवडे व 2 दिवस असतात. ओके, लीप वर्षामध्ये 2 दिवस एक्स्ट्रा असतात. ओके, चला, 52 आठवडे आणि 2 दिवस एक्स्ट्रा. ओके, आणि 365 म्हणजे 52 आठवडे, 1 दिवस एक्स्ट्रा. ओके, चला, हे सगळ्यांना समजलंय. चला, आता एक महत्वाचं, आता तो हे तक्ता तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. अजून एक महत्वाचं, चला इकडे याला पण बाजूला घेऊ. चला, ठीक आहे. आता समजा 365, 365 आता आपल्याला आठवडे बघायचे, 365 आठवडे बघायचे, तर 52 ने भागावं लागेल. मग 52 ने भागल्यानंतर किती, सॉरी 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 12 ने बघ, 12 ने. मग 12 एक 12, 12 दोन 24, 12 त्र्यान 36. आपण काय करूया, कितीने आठवडे, 7 ने, 7 सॉरी आठवडे काढायचे ना, 7 ने भागावं लागेल. ओके, आपल्याला आठवडे काढायचे आहेत, तर 7 ने काय करावं लागेल, आपल्याला भागावं लागेल. बरोबर, कारण का 7 दिवसाचा काय असणार आहे, 7 दिवसाचा एक आठवडा होतो, तर आपल्याला 365 ला 7 ने भागावं लागेल. मग आपण काय करूया, 7 ने याला भागूया. 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 एक 21, 7 चौक 28, 7 पाच 35. ओके, 35 एक उरला इथं, झाले 15. ओके, मग 7 एक 7 आणि 7 दोन्ही 14, बाकी किती उरतं रे, एक उरते, म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा. बरोबर, 52 वीक, एक दिवस, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. बरोबर, वीक, हा वीक झाले का, वीक. ओके, वीक. चला, आणि 366 मध्ये काय होईल आपले, 2 दिवस, 52 आठवडे 2 दिवस, कारण बाकी 2 उरते, तर तुम्हाला भाग द्यायची गरज नाहीये. ओके, चला, हे सगळ्यांना समजलं असेल. ओके, हे पण फार महत्वाचं आहे. ओके, बघा, आता काही इम्पॉर्टंट डेज आहेत, ते डेज तुम्हाला मी सांगतो, ते डेज पण तुम्हाला माहिती पाहिजे. ओके ओके, तुम्हाला काही डेज सांगतो. आणि आता महत्वाचे काही आता लीप वर्ष कसं ओळखायचं, हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, ज्या वर्षाच्या ज्या वर्षाच्या ज्या वर्षाच्या संख्येला 4 ने निषेध भाग जातो, तर ते काय असतं, लीप वर्ष असतं. बरोबर, हे पण तुम्हाला मी सांगितलं. तरी एक एक्झाम्पल देतो, तुमच्या लक्षात राहील. बघा, तुम्हाला एक्झाम्पल देतो. आता लीप वर्ष कसं शोधायचं बाळांनो, तर आपण समजा ज्या वर्षाच्या ज्या वर्षाच्या संख्येला 4 ने निषेध भाग जातो, म्हणजे बघा 4 ने निषेध भाग जातो, जसं की 1992 आहे समजा. इकडे बघा एक्झाम्पल, 1992 हा लीप वर्ष आहे का सांगायचं आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर 2000 हा लीप वर्ष आहे का सांगायचं आहे. ओके, त्याच्यानंतर 2001 लीप वर्ष आहे का सांगायचं आहे, 2001. ओके, चला, 4 ने भागा आणि सांगायचं. ओके, 4 ने का भागतो, 4 वर्षानंतर लीप वर्ष येतो, 2012 लीप वर्ष आहे का सांगा. ओके, बघा मी बघतो, 4 ने भाग देतो, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंच 20, 4 चौक 16. ओके, 4 एक 4 आणि 4 चौक 16. ओके, इथे झाले 19, 4 चौक 16. आता इथे किती उरले रे, 4. तर इथे ते किती लीप उरतात, 4 वर्ष चौक 16, आहे. 3 3 उरतात, 4 8 32. ओके, 4 8 32, हाला पूर्ण भाग गेला बाळांनो, बाकी उरत नाही. 4 पंच 20, झिरोला झिरो, याला पूर्ण भाग गेला. हा लीप वर्ष आहे, हा लीप वर्ष आहे. ओके, 2001 ला पूर्ण भाग जात नाही, हा लीप वर्ष नाहीये. ओके, बघा जातो का, 4 पंच 20, झिरो, एक उरतो, परत बाकी एक उरतं, तर जाणार नाही. दशांश चिन्ह देऊन आपल्याला काय करावं लागणार, पुढे जावं लागणार, हा लीप वर्ष नाही. हा बघा, 4 पंच 20, झिरो, 12 झाले, 4 त्रिकम 12. ओके, हालाही भाग जातो, म्हणजे हे लीप वर्ष आहे. कोणकोणते, 1992, 2000 आणि 2012. सगळ्यांना समजलं का, 4 ने निश्चित भाग जात असेल कुठल्याही वर्षाला, जर 4 ने निश्चित भाग जात असेल, तर तो लीप वर्ष असणार आहे. ओके, कारण आपण 4 ने का भागतो, की बाबा 4 वर्षानंतर तो लीप वर्ष येते, म्हणून. आपण 7 ने का भागतो जर वर्षात, तर 7 ने का भागतो, की 7 दिवसानंतर आठवडा येतो. बरोबर, आठवडा, वीक किती आपल्याला, वीक किती आहे समजा, 365 दिवसामध्ये वीक किती आहे, तर आपण 7 ने भागतो. का 7 ने भागतो, का वीक काढतोय म्हणून. एक 4 वर्षानंतर येतो म्हणून याला 4 ने भागतो. ओके, चला, हे सगळ्यांना समजलं असेल. ओके, मी पुढे जाऊ.
चला, जे शतकात वर्षाला 400 ने भागल्या जाते ते सुद्धा लीप वर्षच असते. शतकात म्हणजे जे की त्याला 0 लागतात पुढे. ओके, 2 0 लागतात हा शतकात. बघा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, 1600 2000 ही लीप वर्षे आहेत. मात्र 1700 1800 1900 या वर्षाला 400 ने निषेध भाग जात नसल्यामुळे ही लीप वर्ष नाही. म्हणजे बघा तुम्हालाही सांगतो, आता तुमची शतकात असते बरोबर, इसवी सन असेल समजा, इसवी सन मध्ये बरोबर शतकात वर्ष असतील तर काय करायचं, हे थोडस मी मिटवतात हे आपल्याला परत झूम आउट करला. चल हे मिटून टाकू आपण. ओके, आता बघा आपल्या शतकाचे मी तुम्हाला काल पण सांगितलं याच्याबद्दल थोडस. ओके, तर शतकामधील समजा 400, आता समजा फॉर एक्झाम्पल 1600, आता 1600 आहे, 1600ला 400 ने भाग जातो बरोबर, जातो. हे 2 शून्य घडले, हे 2 शून्य घडले, 4 1 4 4 चौक 16 म्हणजे चार आपलं का बाकी काय उरते का नाही, 400 ने निशेष भाग जातो. तर हे पण आपलं लीप वर्ष आहे. हा इसवी सन मधले आहे, तो शतकामध्ये आहे. तर हे 1700 समजा, आपण 1700 ला जातो का 400 ने भाग, 2 शून्य घडले, 2 शून्य घडले, 4 चौक 16, 4 चौक 16 एक बाकी उरते. तर हे 1700 का आहे तुमचा लीप वर्ष नाहीये. ओके, लीप वर्ष नाहीये, तो साधा वर्ष आहे. कारण का त्याला 400 ने निषेध भाग जात नाही म्हणून. ओके, हे पण क्लिअर असेल. मी पुढील आता पुढील प्रश्न घेतो. ओके, पुढील काही तुमचे पॉइंट आहेत तो घेतो. ओके, लीप वर्ष असताना प्रजासत्ताक दिनी जो वार असतो त्याच्या पाठीमागील वार स्वातंत्र्य दिनी असतो. हे पण फार महत्वाचं आहे, जास्त डोकं लावायची गरज नाही. काही की पॉइंट आहेत ते की पॉइंट लक्षात ठेवायचे आपल्याला. ओके, बघा आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता देतो एक्झाम्पल परत. समजा आता आता स्वातंत्र्य दिन कधी झाला रे आपला, प्रजासत्ताक दिन कधी झाला सांगा बरं, कुठल्या वारी झाला सांगा, प्रजासत्ताक दिन कधी झाला आठवते का रे? रविवार. आ रविवार. ओके, प्रजासत्ताक दिन कधी झाला आपला, रविवारी झाला बरोबर. ओके, आपण 26 जानेवारी म्हणतो त्याला प्रजासत्ताक दिन म्हणतात हा, प्रजासत्ताक दिन. ओके, दिन. ओके, प्रजासत्ताक आपण काय प्रजासत्ताक दिन, बघा प्रजासत्ताक दिन आहे ना बाळांनो आपला रविवारी झाला. बघा आता तुम्ही हे करा रविवार, मग आता याच्या पाठीमागील काय म्हणते, याच्या पाठीमागील बरोबर, म्हणजे प्रजासत्ताक दिनी जो वार असतो त्याच्या पाठीमागील वार स्वातंत्र्य दिनी असते. तर स्वातंत्र्य दिनी कुठला वार असेल बाळांनो, बघा बरं, काढा काढा तुमच्याकडे कॅलेंडर, एक दिवस मागे घ्या, एक दिवस मागे घ्या, तुमचं येऊन जाईल. ओके, स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन. ओके, कधी असणार आहे तुमचा स्वातंत्र्य दिन, कधी असणार आहे हे तुम्हाला लिहून का दाखवतोय बाबा, मी तोंडी का सांगत नाहीये, आपल्याला महत्वाचं आहे. तर एक दिवस काय येणार पाठीमागे येणार. तर रविवारी असेल तर स्वातंत्र्य दिन किती तारखेला असणार आहे सांगा शनिवारी. तुला, 5 शनिवारी. बघा बरं, शनिवारी झाला पाहिजे तर आपलं बरोबर, नाहीतर चुकलेलं असणार. ओके, चला चला, कधी कधी असते रे 15 ऑगस्ट कधी असते, बोला 15 ऑगस्ट कधी असते, शनिवारी. बर शनिवारी, बऱ्याच जणांनी शनिवारी म्हणतात. ओके, बघा तुम्हाला शनिवारीच आहे बरोबर, शनिवारी येते का बघा बरं, शनिवारी येते का 2025 ला शनिवारी येते का बघा, प्रजासत्ताक दिन कधी झाला, रविवारी झाला ना, एक दिवस पाठीमागे जावं लागेल. सर ट्यूसडे. ट्युजडेला येतं रे, शुक्रवारी येते का, शुक्रवारी नाही येते रे, सर, नाही मंगळवार शुक्रवारी आहे. येते ना. अरे मग नाही, शुक्रवारी येत असं मी, नाही शुक्रवारी सर येते. तर शुक्रवार. असं आपलं शुक्रवारी येते रे, काय शुक्रवारी येते, तर हे इथे लिहिलेलं आहे. तर हे की पॉइंट आपला चुकलेला आहे, मी म्हणून म्हटलं चेक करा. ठीक आहे, हा चुकलेला आहे. तर दोन आपल्याला काय करावं लागेल, काढता आलं पाहिजे, सोडा आपण काढूया. ठीक आहे, आपल्याला काढता आलं पाहिजे, सोडा हे चुकीचं आहे. तर आता बघा आपला कधी झालाय 26 जानेवारी बरोबर, 26 जानेवारी रविवारी झाला ना.
रविवारी झाले ना प्रजासत्ताक दिन. ए आवाज बंद करा रे, आवाज बंद करा, आवाज बंद करा, आवाज बंद करा. इकडे बघा, सगळ्यांनी लक्षात घ्या. हा काय 26 जानेवारी कधी झालाय? प्रजासत्ताक दिन रविवारी झालाय, बरोबर. नक्की रविवारी झालाय का? शनिवारी झालाय का रविवारी झालाय? रविवारी झालाय ना? हो बघा सर रविवारी झालंय. रविवारी झालाय, बघू द्या, मला पण बघू द्या रविवारी झालाय. मग की पॉईंट कसं काय चुकला रे? रविवारी झालाय. चला. एक दिवस मागे इथं काय नेमकं का रे की पॉईंट चुकले? चला बघूया, आपण काढूया. ठीक आहे, बरोबर. 15 ऑगस्ट कधी येणार आहे? शुक्रवारी येणार आहे, बरोबर. असं काढलं तर शुक्रवारी येतं. तर चेक करूया आपण. ठीक आहे, 15 ऑगस्ट कधी येतात बघा. आता असंही काढता येईल आपल्याला मॅन्युअली. मॅन्युअली कसं काढता येईल बाबा? स्वातंत्र्य दिनी आपल्याला कोणता वार आलाय? शुक्रवार आहे, शुक्रवार येतोय, बरोबर. शुक्रवार कॅलेंडर मध्ये. ओके, तर आपण बघूया. ठीक आहे, चला आपण काय करूया. आता हा महिना कितीचा आहे? जानेवारी 31 आहे. ओके, 31 मध्ये किती दिवस उरतात? 31 मधून जर 26 काढलं तर किती दिवस उरतात? सांगा बरं. 31 मधून जर 26 काढल्यानंतर 4 किती दिवस उरतात? 5 दिवस, बरोबर. 5 दिवस, बरोबर. हे 5 दिवस आले जानेवारीचे, बघा लक्षात घ्या, जानेवारी. मग फेब्रुवारी मधील किती दिवस उरतात? ए आवाज बंद करा रे, खुडखुड याचा आवाज आहे त्याने बंद करा. फेब्रुवारी मधील किती दिवस उरतात? फेब आपण 7 ने केल्यानंतर किती दिवस उरतात फेब मध्ये? 1 दिवस उरतो का? साधा वर्ष आहे ना. फेब्रुवारी झाला, जानेवारी झाला, एक फेब्रुवारी झाला, दिवस. मार्च. मार्च मध्ये किती दिवस, किती दिवसाचा असतो मार्च? 31 असतो, तर 3 दिवस उरतात. लिहून दिलं तर तुम्हाला आठवडे किती, दिवस किती उरतात ते पण लिहून दिलं तर. ओके, चला त्याच्यानंतर मार्च झाला. एप्रिल, एप्रिल बोला. 2 दिवस. एप्रिल मध्ये 2 दिवस, 2 बरोबर. दिवस उरतात. बरोबर, एप्रिलचे 2 दिवस, बरोबर. चला, एप्रिल झाल्यानंतर मे, मे चे किती दिवस? 3 दिवस. 3. हो बरोबर. मे, आज जून, आता नंतर मे नंतर जून येतो, बरोबर. जूनचे किती? 2. 2. जुलै 3. 3. आणि ऑगस्ट, ऑगस्टची काय? 15 ऑगस्टला. 15 ऑगस्ट 3 कसे रे? 15 ऑगस्ट येईल ना. ते 15 दिवस घ्यावा ना, कम्प्लीट घ्यावं लागेल की रे. चला याची बेरीज करा, या एवढ्यांची बेरीज करा, बरोबर करा आणि मला सांगा बेरीज किती येते. बरोबर सांगा, चुकीचं सांगलं की चुकणार बघा आपल्याला. चला बेरीज करा. 15 आणि 3 18, 18 20 23 25, 25 आणि 3 28, 29 आणि 33. 33 किती? 33. मग 7 ने भागा याला. 7 ने का भागतो? याचे पण दिवस आपल्याला काढायचे आहेत, बरोबर. 7 एक 7, 7चा पाडा म्हणा. 7 8 56 जास्त होईल. 7 7 49 जास्त होईल. 42 पण जास्त होईल. 7 5 35 पण जास्त होईल. 7 चोक 28. 7 चोक काय होणार आहे? 28. मग उरतेत किती रे? इकून एक घ्या. 13, 13 मधून 8 गेले, किती उरले? 5 दिवस उरतात. 5. बरोबर. आणि हा 0. आता मग आपलं आता इथं हे दिवस जर आपले बरोबर असतील तर आपल्याला आपला जो स्वातंत्र्य दिन आहे तो आपल्याला मिळून जातो. मग 5 दिवस काय करायला लागेल? इथून पुढे जावं लागेल आपल्याला, बरोबर. तर 2 दिवस आपल्याला मागे जावं लागेल. एक तर 7 दिवस पुढे जा, 2 दिवस मागे जा. कुठलंही करा, तुमच्या म्हणणं येऊन जाईल. ओके, बरोबर. 2 दिवस मागे जा. तर 2 दिवस मागे जाऊया. रविवार होता, तर आपण शनिवार आणि 2 दिवस मागे जाऊया. रविवार नंतर शनिवार, शनिवार नंतर शुक्रवार, बरोबर. आला का? 15 ऑगस्ट कधी असतो आपला? शुक्रवारी. कळालं का कुणाला? 15 ऑगस्ट कधी आपला? शुक्रवारी आहे या वर्षाचा, बरोबर. कळालं का सगळ्यांना? काय करायचं? 5 दिवस पुढे जा. रविवार नंतर 5 दिवस पुढे मोजूया, चला. नाहीतर मागे 2 दिवस जा. कारण का? 7च दिवस असतात आठवड्यामध्ये, बरोबर. म्हणून बघा, आता रविवार नंतर कोण येतो? सोमवार. 5 दिवस पुढे जातो. सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4 आणि गुरुवार 4. 5 कोण येणार? गुरुवार नंतर शुक्रवार 5. ओके, आला का शुक्रवार? 2 दिवस मागे तरी द्या, नाहीतर
5 दिवस पुढेचा. ओके, समजलं का सगळ्यांना कसं काढायचं? हे आपल्यासाठी महत्वाचे का मी लिहून का दिलं तुम्हाला? फक्त आणि फक्त दिवस आपल्याला घ्यायची. ओके, मग असंही तुमचं उत्तर येईल कसं बाळांनो? याचे पूर्ण दिवस घेऊ शकता, 31 दिवस यांची. ओके, याचे 28, याचे काय करा, याचे किती दिवस? चला, याचे 29 दिवस. ओके, याचे मार्चचे 30 दिवस, 31 दिवस. ओके, तर हे असंही तुम्ही करू शकता. मग याला आपल्याला जास्त वेळ लागतो, आपल्याला माहितीये. बाकी जे उरते तेवढे दिवस घ्यायचे ना, प्रत्येक महिन्याचे बाकी जे उरते तेवढे दिवस घ्यायचे. आणि किती सोपं गेलं, आपण फाइंड आउट केला स्वातंत्र्य दिन किती तारखेला आहे? 15 तारखेला आहे. पण आता इथं जे पॉईंट दिलं तर मी तुम्हाला, स्वातंत्र्य दिन काय, त्याच्या पाठीमागील स्वातंत्र्य दिनीचा जो वार असतो त्याच्या पाठीमागील वार स्वातंत्र्य दिनी असतो असं दिलंय. पण हा जो पॉइंट आहे तो चुकीचा प्रूफ झालेला. ओके, चुकीचा प्रूफ झालेला आहे, चुकलेला आहे. ओके, चला आपलं आपण या पद्धतीने काढू शकतो. बरं का? ठीक आहे, दिलता पॉइंट म्हणून येतं का चेक केला? येत नाही. ओके, चल आपल्याला म्हणून भरोसा नाही म्हणून चेक केला. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? 15 ऑगस्ट शुक्रवारी येते. कॅलेंडर बघा, शुक्रवारीच येते. हा, चला पुढील प्रश्न. प्रश्न नव्हता, हा पॉइंट होता. म्हणलं आपल्याला प्रूव्ह करायचं तो चुकतंय का बरोबर आहे. चला, आपलं चुकलेला आहे तो पॉइंट. तर शुक्रवारी काय तो स्वातंत्र्य दिन येतो. ओके, समजलं सगळ्यांना? बघा आता काही बघा, आता अजून एक पॉइंट आहे. समजा एकाच वर्षातील कालावधीसाठी, बघा एकाच वर्षातील कालावधीसाठी या प्रसंगी एकच वार असतो. बघा या प्रसंगी एकच वार असतो. कोणत्या कोणत्या प्रसंगी? आताही परत कॅलेंडर काढा आणि तुम्ही चेक करा. ओके, चुकत असेल तर आपण फाइंड आउट करू. ओके, चालेल. स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. ओके, बघा 15 ऑगस्ट एकच वार येतो बरं का या दिवशी. स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट टिळक, त्याच्यानंतर टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट. टिळक पुण्यतिथी हे लक्षात ठेवा. टिळक हे आपल्याला महत्वाचे आहेत. महत्वाचे सांगतो. टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्य दिन म्हणजे स्वातंत्र्य लिहितो फक्त. ओके, त्याच्यानंतर बघा बालदिन, जो की आपण लहान मुलांचा साजरा केला, बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालदिन हा 14 नोव्हेंबर. नोव्हेंबर NOV लिहितो फक्त. ओके, शिक्षक दिन तुम्हाला सगळ्यांना माहितीये 5 सप्टेंबर. ओके, शिक्षक दिन 5 सप्टेंबर. ओके, त्याच्या झाले, हे झाले. तर हे काय म्हटलेलं आहे, एकाच वर्षात या प्रसंगी एकच वार येते. बघा 15 ऑगस्टला जो वार आहे तो टिळक दिवशी पण तोच वार असतो. तर चेक करा, बालदिनी पण तोच वार असतो आणि शिक्षक दिनी पण तोच वार असतो. बघा बघा हे 5 सप्टेंबरला बघा, चेक करू शकता तुम्ही तुमचं उत्तर बरोबर आहे का. ओके, बरोबरच आहे. हे तिन्ही काय येणार आहे, पॉईंट लिहून घ्या. एकच वार येतो. इथं जर तुमचा मंगळवार आला, समजा स्वातंत्र्य दिनी शुक्रवार आला, शुक्रवार आला स्वातंत्र्य दिनी, तर शुक्रवार आला तर टिळक दिवशी पण काय येणार आहे, तोच वार आहे. बरोबर, तर आपण बघूया हे ऑगस्ट जवळ जवळ आहेत ना, तर चेक करूया. ओके, चला या स्वातंत्र्य दिन कधी आहे आपला यावर्षी? शुक्रवारी. बरोबर, आताच बघितलं आपण. तर टिळक पण आपलं कधी असणार पाहिजे? शुक्रवारी असणार पाहिजे. बघूया, मागे जाऊ. 15 मधून 7 वजा करू. 7 वजा काय केलं? 7 दिवस मागे चालू. ओके, चल. तर 15 15 7 गेले, 2 उरले. आणि इथं एक जशा सॉरी 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 किती होतात रे? 15 सॉरी 15 मधून जर 7 गेले किती उरले? 8. 8 मधून 7 वजा करा, 1 उरतो. 1 तारखेला काय येणार? 8 तारखेला पण कुठला वार होता? शुक्रवार होता. आणि 1 तारखेला पण शुक्रवारच आहे. बरोबर आहे, प्रूफ होतंय. होतंय का? या तारखेला शुक्रवार आहे. हे आवाज नको रे, बंद कर. कोण आहे रे? आवाज बंद कर वेदांश, तुझा पण. तुझ्यामुळे मी कॅलेंडर शिकवतो आणि तुम्हाला डिस्टर्ब करतोय रे. बालदिन पण शुक्रवारच असणार आहे, चेक करा. आणि शिक्षक दिनी पण शुक्रवारच असणार आहे. ओके, चला कळलं, आपण प्रूफ केलं. झालं का? शुक्रवाराला टिळक दिनी पण शुक्रवार आहे. हा बरोबर पॉइंट आहे, चेक केलेला आहे. चल ठीक आहे, चला पुढील अजून एक लक्षात ठेवा. याला कसं लक्षात ठेवायचं बघा. टिळक शिक्षक झाले, बालकांना स्वातंत्र्य मिळाले, हे तिन्ही पण आपल्या लक्षात राहतील. ओके, टिळक शिक्षक झाले, बालकांना स्वातंत्र्य दिले, हे तुमच्या लक्षात ठेवा. लिहून देऊ का इथे की पॉइंट?
चल, हे तुमच्या लक्षात राहतील हे दिवस. टिळक शिक्षक झाले, बालकांना स्वातंत्र्य मिळाले. ओके, टिळक शिक्षक झाले, शिक्षक झाले, बालकांना स्वातंत्र्य मिळाले. बरोबर, बालकांना स्वातंत्र्य मिळाले, बालकांना स्वातंत्र्य मिळाले. ओके, हा पॉइंट फार आपल्यासाठी महत्वाचा आहे. टिळक दिन, शिक्षक दिन आलं, बालक दिन आला आणि स्वातंत्र्य दिन आलं. बघा इथं टिळक दिन, शिक्षक दिन, बालक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे एकाच वारी येतात, म्हणून हा पॉइंट लक्षात ठेवा. टिळक शिक्षक झाले, बालकांना स्वातंत्र्य मिळाले. ओके, चला पुढील प्रश्न. आता पुढील बघा एक की पॉइंट आहे तो पण, त्या पण प्रसंगी, त्या पण फेस्टिवल आपण म्हणतो तो साजरा करतो दिवस, त्या पण तारखेला एकच वार असतो. बरं का, आता लक्षात ठेवा महाराष्ट्र दिन म्हणजे तो 1 मे ला आपण साजरा करतो. गांधी जयंती 2 ऑक्टोबरला साजरी करतो. शाहू जयंती 26 जूनला साजरी करतो. नाताळ आपण हा 25 डिसेंबरला सुट्टी असते, आपल्याला सुट्टीचे दिवस फार महत्वाचे असतात बरं का, एन्जॉय करण्यासाठी. या दिवशी एकच वार असतं. बघा हे पण वार आपल्यासाठी फार म्हणजे फार फार इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर बघा हे पण वार तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि एक्झामला आपल्याला हे कामी येणार आहेत. ओके, चला बघूया. लक्षात ठेवण्यासारखे वार आपलं महाराष्ट्र दिन, मी महाराष्ट्र बा लिहितो. ओके, महाराष्ट्र दिन, महा फक्त लिहितो 1 मे. त्याच्यानंतर गांधी जयंती फक्त गांधी लिहितो, फक्त गांधी. गांधी जयंती 2 ऑक्टोबर, OCT लिहितो ऑक्टोबर. शाहू जयंती फक्त शाहू लिहितो, तर शाहू जयंतीला आपण फक्त शाहू लिहिलो मी, तर 26 जून लिहितो. नाताळ म्हणजे आपला जो जिंगल जिंगल, ते तुम्हाला माहिती असेल, तर जिंगल जिंगल. तर 25 काय असणार आहे, 25 तुमचा डिसेंबर असणार आहे. DEC लिहितो कारण सुट्टी असते, या वारी सुट्टी आपल्याला असते. पण गांधी जयंतीला आपल्याला जावं लागतं शाळेमध्ये, पण इथं जायची गरज नाही. शाहू जयंतीला जावं लागते, महाराष्ट्र दिनला आपल्याला झेंडा फडकायला जावं लागते. फक्त हे लक्षात आहे माझ्या फार का, इथं कुठं जायची गरजच नसते शाळेमध्ये, मग काहीच तकलीफ नाही, निवांत झोपायची असतं. म्हणून हे फार महत्वाचं आहे माझ्यासाठी बरं का. ठीक आहे, आम्हाला लहानपणी असं वाटायचं नाताळाला छान वाटायचं. चला चला इकडे लक्ष द्या. हे जे आहेत वार ते तुमचे काय एकाच एकाच दिवशी येणार आहेत. बरोबर, एकाच वार असणार आहेत, एकच वार असणार आहेत. ओके, एक मेला कुठला, ओके 1 मेला गुरुवार आहे, नक्की नक्की ना, मला माहिती नाही गुरुवार, गुरुवार तुझ्यावर भरोसा करतो बाळ, गुरुवार. तर मग आता ऑक्टोबरला पण गुरुवारच आला पाहिजे बरोबर, 2 ऑक्टोबरला गुरुवार. बघूया, चेक करूया 2 ऑक्टोबरला गुरुवार येतं का, हे पण आपण चेक करून बघूया, म्हणजे क्रॉस व्हेरीफाय केलेला आपल्यासाठी बेटर आहे. ओके, चल 1 मेला. ओके, 1 मे किती दिवसाचा असतो रे, मे किती दिवसाचा असतो, 31 दिवसाचा असतो. बरोबर, चल 31 मधून मी 1 काढतो, 31 मधून 1 काढला, 30 दिवस राहिले मे मधले. मे नंतर कोण येतो रे, मे नंतर जून, जूनचे जून जून किती असतो, 30 दिवसाचा असतो, म्हणजे बाकी किती उरते 2. बरोबर, जुलै किती उरते रे बाकी, अरे बोला की 3. आपल्याला काय ऑक्टोबर पर्यंत जायचं हे नाही, आपण काय करू, शाहू जयंती जवळ आहे ना आपल्याला, जून आहे ना, जून 26, हे 26 लिहून टाकू. बघू, चेक करू. ओके, आपण शाहू जयंती काढू. ओके, 30 अधिक 26 करू. ठीक आहे, ओके, या महिन्यातले 30 दिवस उरले आणि हा 26 तारीख. ओके, तर आपण ऍडिशन करू, 6 5 56, मग 56ला आपण काय करूया,